नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. 2 दिवस 3 दिवस महाराष्ट्रात शांतता होती, कारण शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं की हा केवळ अपघात आहे, यावर कुणीही राजकारण करू नये, हा घातपात नाही. आता अनेकांनी अंदाज बांधले. अमोल मिटकरींना जेव्हा विचारलं पत्रकारांनी, तेव्हा ते म्हणाले की कदाचित एक फॅमिली मेंबर म्हणून यांचं स्टेटमेंट, शरद पवार सिनियर असल्याने, ज्येष्ठ असल्याने त्यांचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं ठरू शकतं. लोक चिडू नयेत, अफरातफर होऊ नये किंवा लोक आक्रमक होऊ नये, यासाठी कदाचित त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं असावं, कारण त्या दिवशीची परिस्थिती महाराष्ट्रातली वेगळी होती. परंतु आता मात्र सूर उमटायला लागले आहेत. अमोल मिटकरींनी अनेक मुद्दे उपस्थित केले, संजय राऊतांनी मुद्दे उपस्थित केले, विजय वडेट्टीवार यांनी देखील शंका व्यक्त केली, ममता बॅनर्जी यांनी देखील, त्यांनी तर पहिल्या दुसऱ्या दिवशीच ते स्टेटमेंट केलं होतं, त्यांनीही घातपाताची शंका व्यक्त केली होती. परंतु केवळ शरद पवारांच्या या अशा स्टेटमेंटमुळं लोक महाराष्ट्रातले शांत राहिले. परंतु आता त्या गोष्टीचा उगम पुन्हा व्हायला लागला आहे. मंडळी, आता एक नवी गोष्ट पुढे आली आहे की जे त्याचा खुलासा झाला की जे एक प्रश्न उपस्थित केला होता अमोल मिटकरींनी की 6 मेंबर्स त्या फ्लाईटमध्ये होते, मग बॉडी ज्या सापडल्या त्या बॉडीज 5 कशा काय होत्या. तर त्याचा उलगडा आज झाला आहे. त्याचं कारण असं की जे विमानात बसताना जी क्रू मेंबर जे असतात ते जे सीट एक फिलअप करतात, प्रत्येकच विमानासाठी ती सीट असते, त्याच्यामध्ये मेल फिमेल किती आहेत, इंडियन आहे की बाहेरचे आहेत, त्यांची नावं त्याच्यामध्ये असते. त्याच्यामध्ये ती जे एअर होस्टेस असते तिचं सुद्धा नाव असते, आणि 2 ते पायलट होते त्यांचे नाव. तर ते विषय असा झाला की त्याच्यात होते 5च, पण 6 हा विषय असा झाला की कदाचित स्पॉटवरून, घटनास्थळावरून काही पत्रकारांनी एअरपोर्टला फोन केले असावेत मुंबईला, आणि तिथे विचारणा केली असावी, तर त्यांनी तिथे त्यांना 6 सांगितलं. अर्थात एक जी ही होती, आपली अटेंडन्स होती, तिचं नाव 3 म्हणून त्या पायलट सोबत जोडलेलं होतं, म्हणजे 3, आणि इकडे 3 असे 6, काहीतरी तो असा गोंधळ झाला, तो 6चा आकडा, पण ते त्याचा उलगडा झाला की ते 5च होते. आता विषय मंडळी असा आहे की तुम्हाला ठाऊक असेल, एक गोष्ट आता महत्वाची लक्षात घ्या. राजकारणातले प्रतिस्पर्धी ज्या पद्धतीने राजकारण खालच्या स्तरावर गेलं आहे, लोकांना शंका काय येत आहे, त्याचं एकमेव कारण हेच आहे की ज्या पद्धतीचं राजकारण कुजलेलं सडलेलं या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. प्रतिस्पर्धीच नको, प्रतिस्पर्ध्याचा पक्ष आपण कामाने सिद्ध करायचा आपल्याला स्वतःला, त्यावरून आपण विजय मिळवायचा, म्हणजे आपोआपच प्रतिस्पर्धी संपेल, कुचकामी असेल तर. परंतु इथे या ठिकाणी हे शक्य होत नाही. म्हणून कुणाला काही संपवण्याची वेळ येते का, आणि अशा घटना घडल्या आहे का आपल्या देशामध्ये? तर होय मंडळी, अशा घटना घडल्या आहेत. तुम्हाला मी तपशीलवार सांगतो आहे. 1965 पासून तर 2026 पर्यंत हा क्रम आहे मंडळी. आणि हे किती भयानक आहे बघा, की एखादा पक्ष उद्याला सत्तेवर येत असेल, किंवा आजचा उपमुख्यमंत्री उद्याला मुख्यमंत्री होऊ शकतो, किंवा उद्याच्याला एखादा पंतप्रधान होऊ शकतो, एखाद्याचा पक्ष उद्या सत्तेवर येऊ शकतो, किंवा आणखी काही अशा ज्या काही प्रतिस्पर्ध्यांच्या आणि स्पर्धकांच्या ज्या भानगडी असतात, त्यावरून किती काय होऊ शकतं ते तुम्हाला एक तपशीलवार सांगतो मी. आता हे कशामुळे घडलं बघा. विमान अपघातामध्ये काहीही एव्हिडन्स राहत नसतात. ते ब्लॅक बॉक्स वगैरे, ते तोलामोलाचं 1-2 वाक्य त्याच्यामध्ये काय रेकॉर्ड होत असेल, ओ सीट वगैरे, अरे यार, अशा वगैरे शब्द त्याच्यामध्ये रेकॉर्ड होऊन दुसरं काही त्याच्यामधून मिळत नसतं मंडळी. काही पुरावे विमान अपघाताचे मिळत नसतात, लक्षात घ्या. आणि आजपर्यंत हेच घडलं आहे. 1965 मध्ये बलवंतराय मेहता मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यांचा विमान अपघातात अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. काहीही त्यानंतर त्या चौकशीमध्ये काही कोणी दोषी आढळलेलं नाही. त्यानंतर 1973 मध्ये कुमार मंगलम केंद्रीय मंत्री राहिले आहे, आणि ते एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करत होते. आणि ती एअर इंडिया, तुमच्या माहितीसाठी सांगतो, एअर इंडिया तेव्हा भारत सरकारकडे होती.
हे प्रामुख्याने लक्षात घ्या. तर अशा प्रकारे कुमार मंगलम केंद्रीय मंत्री राहिले आहेत, त्यांचंही विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 1973ची घटना आहे. गुरुनाम सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यांचा दिल्लीला तो विमान अपघातच झाला होता. त्यानंतर मंडळी 1980च्या काळामध्ये 1980ला संजय गांधी, तुम्हाला ठाऊक असेल, राजीव गांधींचे धाकटे बंधू, लहान भाऊ संजय गांधी, ते सुद्धा पंतप्रधानाच्या रेसमध्ये होते. ते भावी पंतप्रधानच होते. आणि एक प्रामुख्याने लक्षात घ्या, ते स्वतः पायलट होते, पट्टीचे वैमानिक होते ते. आणि ज्या विमानाचा त्यांचा अपघात झाला होता ते विमान अगदी नवं कोरं होतं, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. त्यांचाही विमान अपघात झाला, संजय गांधींचा. त्यानंतर 1994 मध्ये सुरेंद्रनाथ हे पंजाबचे राज्यपाल होते, त्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 2001ची घटना आहे, तुम्हाला ठाऊक असेल फार, ही घटना तुम्ही पेपरला वाचली असेल, टीव्हीवरती न्यूज असेल. माधवराव सिंधिया हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि ते पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या बेतात त्यांचा तो विषय होता. ते भावी मुख्यमंत्री पुन्हा होऊ शकले असते. त्यानंतर पी.ए. संगमा, त्यांची मुलगी, मला वाटते आता काहीतरी संगमा, काय नाव तिचं मला आठवत नाही, ती खासदार आहे मला वाटते आता. आणि अशा प्रकारचे बक्षीसही मिळायचे की एखादा बाप गेला तर मुलीला काही, आणि बाप गेला, वडील गेले तर मुलाला काहीतरी बक्षीस, असं कुठल्या पदाच्या रूपात, हे आपण आपल्या देशामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर 2005 मध्ये पी.ए. संगमा हे तुम्हाला सांगितलं मी, लोकसभेचे स्पीकर होते ते, त्यांचाही असाच मृत्यू झाला होता. त्यानंतर डेरा नातुंग म्हणून अरुणाचलचे शिक्षण मंत्री होते आणि ते सुद्धा भावी मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये होते, त्यांचाही अशा प्रकारे विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर जीएमसी बालयोगी, हेही आपण ऐकलं असेल, कारण अलीकडच्या काळातल्या घटना आहेत. तेलंगणाचे ते भावी मुख्यमंत्री होते, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये ते होते, बालयोगी, त्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 2009ची अगदी ताजी घटना आहे. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेश चे ते देखील आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2011 मध्ये बघा, दोरजी खंडव अरुणाचलचे हे मुख्यमंत्री होते. बघा, मुख्यमंत्री हे तुम्हाला, हा शब्द वारंवार तुम्हाला ऐकायला येत असेल, बघायला मिळत असेल. 2025 मध्ये विजय रुपानी गुजरातचे मुख्यमंत्री, याही बातम्या तुम्ही वाचल्या, ऐकल्या, बघितल्या असतील, त्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 2026 मध्ये आता अजित पवार, ही महाराष्ट्रातली पहिली घटना आपण म्हणू शकतो. अर्थात तुम्हाला माहिती आहे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहे कोण, अजितदादा पवार, आणि आता ते मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये होते. भावी मुख्यमंत्र्याच्या रूपामध्ये त्यांना त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते त्यांना बघत होते मंडळी, आणि ते कॅपेबलही होते, आणि कार्यक्षमता त्यांची तेवढी होती, त्यांची पात्रताही होती. मला वाटतं अर्थमंत्री ते 3दा वगैरे राहिले आहे काहीतरी अजितदादा, आणि अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. त्यांनाही अनेक 59चा मला वाटतं त्यांचा जन्म आहे, त्यांनाही अनेक काळ झाला, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापासूनच ते राजकारणात आहे. तर मंडळी, बारामतीच्या काही लोकांनी काय म्हटलं आहे की याची सखोल चौकशी यासाठी व्हायला पाहिजे की हल्लीचं जे राजकारण सडलेलं आहे, अतिशय खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे महाराष्ट्रातलं, हे अनेकांनी पाहिलं आहे मंडळी. जज लोयाचा खून झाला, तो हार्ट अटॅक रिपोर्टमध्ये दिसला, पण नेमका काय होतं त्याच्यावरती निरंजन टकले साहेबांनी एक पुस्तकच मला वाटते लिहिलं होतं, किल्ड जज लोया म्हणून. तर जज लोयांचा संबंध कुणाशी होता हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. कुठली केस फाईलवर येणार होती ते तुम्हाला ठाऊक आहे. त्यानंतर अजून लोकांचं म्हणणं असं आहे की 15 तारखेला, मागच्या 15 तारखेला मला वाटतं काहीतरी अजित पवारांनी स्टेटमेंट केलं होतं की भाजपच्या काही नेत्यांच्या फायली माझ्याकडे आहेत, त्या मी उघडणार, ते मी स्पष्ट करणार. कारण पिंपरी चिंचवड, पुण्याला अपयश मिळालं अजितदादांना काकासोबत असूनही, तर त्यामुळे ते अतिशय जरा दुःखी झाले होते त्या विषयातून. आणि त्यानंतर मग भाजपचं आणि त्यांचं जे तुतुमयमय आहे ते थोड्या प्रकारे लोकांनी पाहिली आहे या गेल्या काही महिनाभराच्या काळामध्ये. अजित पवार यांचं निधन होण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे मंडळी. तर बघा, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की आता बंदुकीची गोळी नाही, पुरावे सापडतात. मानवी बॉम्ब वगैरे, इंदिरा गांधींच्या काळातली ती घटना, प्रत्येक गोष्टीचे ट्रेंड येत असतात. कुणाला जर समजा संपवायचा असेल तर यामधला आपण एक अंदाज बांधतो आहे
आपण कुणावर आरोप करत नाही, कुणाचं नाव घेत नाही. तर मानवी अणुबॉम्ब, मानवी बॉम्ब तोही प्रकार, स्फोटके विमानात ठेवण्याचा तोही प्रकार हल्ली शक्य होत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे जिकडे तिकडे लागलेले असतात आणि ते फार अवघड आहे विमानात स्फोटक वगैरे ठेवणं. नवीन एक टेक्नॉलॉजी जे युद्धामध्ये वापरल्या जाते, जे प्रतिस्पर्धी देश असतात एकमेकांचे, वैरी, दुश्मन, प्रतिस्पर्धी, त्यांच्यासाठी जो खेळखंडोबा मांडला जातो तो असतो एक लेझरनी विमान पाडणे. अर्थात विमान कुठेही असलं ते लेझरनी त्याचं इंजन निकामी करणे, त्याचे जे पार्ट्स असतात, त्याचे जे इंजिन असतं ते निकामी त्या लेझरच्या द्वारे होऊ शकतं. ही एक टेक्नॉलॉजी. दुसरी टेक्नॉलॉजी आहे जीपीएस सिस्टम हॅक करणे. त्या विमानात जे जीपीएस सिस्टम लागलेलं असतं ते हॅक करून वैमानिकाला चुकीची माहिती देणे, धावपट्टीबद्दल असेल किंवा रडार जे असतं त्याला कॅप्चर करणे आणि वैमानिकाला चुकीची माहिती पुरवणे, हे जीपीएस सिस्टम हॅक करण्यातून होऊ शकतं. असं इस्रायलमध्ये वगैरे हा प्रकार झालेला आहे मंडळी. तर बघा, हे सगळे अंदाज आहेत आणि शंका लोकांना काय येते आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही, तुम्हालाही ठाऊक असेल. परंतु बघा, चाबी जिसके पास है वहां कौन चोरी करेगा, हे सर्व महत्वाचं आहे मंडळी. तर किल्ली फार महत्वाची आहे आणि त्यासाठीच म्हणतात की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आणि म्हणून अजितदादाही म्हणाले होते, काही दिवसांपूर्वीचं स्टेटमेंट आहे त्यांचं, सोशल मीडियावर असेल ते व्हायरल झालं आहे, की त्यांनी एका सभेमध्ये म्हटलं की राजकारण फार खराब झालेलं आहे बेट्यांनो, राजकारणात पडण्याची इच्छा ठेवू नका, काही पडलं नाही त्या राजकारणात, छानपैकी शिक्षण शिका, आपले धंदे पाणी करा, निर्व्यसनी राहा, याच्यामध्ये काही पडलं नाही राजकारणामध्ये. कारण त्यांनीही गेल्या काही 4-5, 8-10 वर्षात हे राजकारण जे अनुभवलं आहे अजितदादांनी, त्यावरून ते स्टेटमेंट करत होते आणि थोडेसे दमदार होते, थोडे खऱ्या स्वभावाचे होते. म्हणजे जे आहे ते तोंडावर फट दिशा बोलून देणे हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. तर त्यामुळे अनेकांना वाईट वाटत आहे, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनाही काही वाईट वाटत असेल, यात काही शंका नाही. पण ही चौकशी आता कुठपर्यंत होणार आणि खरंच होणार का, त्याचं कारण असं आहे मंडळी, रात्रीची भाजी आपण काय खाल्ली तेच तर विसरून जातो आपण. हळूहळू एक गोष्ट, संतोष देशमुख हत्या प्रकरण विसरले महाराष्ट्रातले लोक. असंच अजितदादांचाही 2-4 महिने चालेल हा विषय, नंतर लोक आपोआप विसरून जातात. मग वेगळ्या दुनियेत लोक जातात, मग घरच्यांना काही बक्षिसही मिळतात. बक्षिस अर्थात तुम्हाला कळलं असेल, कुठल्या पदाच्या रूपात, कुठल्या ह्याच्या रूपात, कुठल्या त्याच्या रूपात. पण अशा प्रकारे राजकारण होत असेल मंडळी, तर सामान्य माणसांनी राजकारणात यावं की नाही, तरुणांनी पुढे राजकारणात यावं की नाही, हा फार गंभीर प्रश्न पडलेला आहे मंडळी. तर जर अशा प्रकारे घातपात झाला की अपघात झाला, हे आता आपल्याला कितपत आपल्या कानावर खरी बातमी येईल, खरे रिपोर्ट्स येईल, काय कुठल्या स्तरावर त्याची चौकशी होईल, हे काहीही हल्ली सांगता येत नाही मंडळी. तर अशा प्रकारे 1965 पासून हा विमान अपघातांचा सिलसिला आणि मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या रेसमधले लोक विमान अपघातातच का गेले, गाडीने अपघात, 4 व्हीलरने त्यांचा अपघात नाही झाला, जास्तीत जास्त लोक विमान अपघातामध्ये गेले. असे कित्येक 50-60 प्रकरणं आपल्या भारतामध्ये घडलेले आहेत. त्यातल्या काही अनेक विमान अपघातांच्या चौकशाही थांबल्या, त्याचे पुरावेही सापडले नाही, त्या विमानाच्या राखरांगोळ्या झाल्या, कारण की ते विमान पेट घेतं हे प्रत्येकच अपघातामध्ये आपल्याला दिसतं मंडळी. तर असो, अमोल मिटकरींनी जे प्रश्न उचलले ते, अमोल मिटकरी काही प्रतिस्पर्धी नाही किंवा दुसऱ्या पक्षातले नाही, ते राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहे आणि अतिशय नितांत श्रद्धा त्यांची अजित पवारांवर होती, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा उचलला. विजय वडेट्टीवार असेल, संजय राऊत, या सर्व लोकांनी हा मुद्दा हल्ली उचलला आहे. आता नेमकं शरद पवारांची काय हालचाल होते, पवार कुटुंबातून काय याबद्दल हालचाल होते, कारण त्यांच्या परमिशनशिवाय तर कोणी याच्यासाठी धाव घेणार नाही, या सगळ्या इन्क्वायरीसाठी, किंवा लावून धरणार नाही तो मुद्दा, जोपर्यंत त्यांच्या घरून त्या अमोल मिटकरींना परवानगी मिळत नाही तोपर्यंत. शेवटी ज्याचा त्याचा हा विषय आहे, ज्याच्या त्याच्या कुटुंबाचा विषय जरी असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाची फार मोठी हानी झाली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा नेता, एक मोठा नेता, एक कार्यकर्तृत्ववान नेता, कामाचा माणूस ज्यांना म्हणायचे, ते अजितदादा गेले मंडळी. तुम्हीही सतर्क राहा, राजकारण जरा तोलून मापून निरखून टीव्हीवर बघत चला.
कोण खरा आहे कोण खोटा आहे याचा मापदंड ठेवत चला मंडळी. पुन्हा भेटूच. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.